हॅलो, वेलकम टू अनदर ब्लॉग गाईज. तर कसे आहेत बघते हो. मी आलो आहे कंट्रोल घ्यायसाठी. तर कंट्रोल वगैरे घेऊन घेतो. तुम्ही मागे बघू शकता किती सारी गर्दी आहे कंट्रोलमध्ये. तर मित्रांनो, मी पण आता कंट्रोल घेते ना, निघते घरी घ्यायसाठी. तोंड वगैरे काही धुतलं नाही, तसंच झोपेतून उठून आलो आहे कंट्रोल घ्यायसाठी. तर चला मित्रांनो, कंट्रोल घेऊ आणखी निघू. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही कंट्रोल वगैरे घेऊन घेतलेला आहे. मी आता कंट्रोल वगैरे झालाय घेऊन, तर निघते आता घरी जायसाठी. मी पण घरी जाते, तयारी वगैरे करते. इच्छा तर होऊन नाही राहिली आहे दुकानात जायची. बघते आता घरी गेल्यावर काय सीन आहे. तर टिफिन वगैरे तयार झालेला असेल तर मग दिसते टिफिन वगैरे घेऊन दुकानात, नाही तर मग बघणार. तर चला मित्रांनो, बघू आता घरी जाऊन काय सीन आहे. तर मित्रांनो, आता आलो आहे कंट्रोल वगैरे घेऊन घरी. मम्मी बनवत होती स्वयंपाक वगैरे बनवून राहिली आहे. माझ्या इच्छा राहील झोपू नये आता. काही माहित नाही किती वाजता जाते. तर चला मित्रांनो, आता मी दात वगैरे घासते आणि मी पण आज जात नाही दुकानात. मीला मागे कचरा वगैरे पुष्कळ झालेला आहे, ते साफ वगैरे करायचे आहे, ते साफसूफ करायचे आहे कचरा वगैरे मागच्या. तर चला मित्रांनो, दात वगैरे घासते आता. इथे त्याचं तणनाशक वगैरे मारलं, पूर्ण वारून गेलेलं आहे बघा तुम्ही. आता हे पूर्ण साफसूफ करायचे आहे ना, पूर्ण कचरा वगैरे जाळायच्या मागे पूर्ण क्लीन करायचे आहे. तर मागची जागा वगैरे हे इथे पण आता थोडासा वापर वगैरे चालू करायची आहे. आमच्या घरची हालत काय बरोबर आहे नाही. हा इकडला जो दरवाजा तुम्हाला दिसून राहिलेला आहे, तो दरवाजा आहे बंद आमच्यावाला. तर त्यामुळे आम्ही इथे वापर वगैरे करत नव्हतो. आता इथे करते साफसूफ. बरसात वगैरे खतम झालेली आहे. आता इथे वापर वगैरे चालू करू आम्ही. हे बघू शकता. आणि बाजूच्या साईडला वगैरे किती मोठे मोठे झाड वगैरे झालेले आहेत. मी पण आता ऊन सेकता दात वगैरे दाखवून राहिलो आहे मागे. तर मित्रांनो, तुम्हाला आम्ही गरीब लोकांच्या ब्रेकफास्ट दाखवू का? बघा. तर हे होय मित्रांनो, आम्ही गरीब लोकांच्या ब्रेकफास्ट सकाळच्या. चाय पोळी. कधी खाऊन पहा तुम्ही पण, कशी मजा येते. तर मित्रांनो, चाय नाश्ता वगैरे झालेला. आता आलो आहे तर मागे पूर्ण कचरा वगैरे बघू शकता. पूर्ण हे पूर्ण गंदगी वगैरे साफ करायची इथली. तर चाय नाश्ता वगैरे सगळं झालेलं. आता लागतो कामाला. तर चला मित्रांनो, चालू करू आपण आपला काम. आता हा झाड वगैरे कट करून छाटून झालेला आहे मित्रांनो. मम्मीनं पण तिकडे आता कचऱ्याला लावली आहे. एवढी जागा साफ झालेली आहे. आता तिथं थोडंसं बैठकसाठी जागा वगैरे बनवायची आहे. आता थोडासा इकडचा कचरा वाचलेला आहे भिंत जवळच्या. आता हा पुरा साफ करून टेबल वगैरे तिथून हटवून हा पुरा साफ करतो. तर चला लागू आता कामाला आणखी पुन्हा. तर कसे आहेत मित्रांनो, आमच्या इथचे जो फ्रंट साईडचे एरिया आहे तिथची पूर्ण साफसफाई वगैरे झालेली आहे. बरसातमुळे पुष्कळ झाड वगैरे जमा झालेले होते. पुष्कळ कचरा गाडी वगैरे जमा झालेला होता. समोर आमच्या इकडे वापर नाही, कारण की आमच्या दरवाजा वगैरे बंद आहे इकडल्या साईडच्या. ते तुम्हाला दाखवते मी थोड्या वेळात. तर मित्रांनो, पूर्ण साफसफाई वगैरे झालेली आहे इथली.
6-6:30 वाजता साफसफाई निपटली. आता 7-7:30 वाजून राहिलेले आहेत आता. तर मी जेवण खावण करून आंघोळ वगैरे करून तयार वगैरे होऊन इथे येऊन बसलो मागच्या साईडला इस्तो वगैरे पेटवून, कारण की थंडी पण आहे तर हात वगैरे तापायला पाहिजे होतं, त्यामुळे इथे येऊन बसलो आहे मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही काय काय केलेलं आहे अवेलेबल तेवढं. आणखी ते तिथे पूर्ण जेवढी काठी वगैरे दिसून राहिले आहे, काटे लावलेले आहे, कारण की तिथनं पूर्ण गाय म्हशी वगैरे नेतात, बकरी वगैरे नेतात, तर पूर्ण हे झाडं वगैरे खाऊन ठेवतात मित्रांनो. त्यामुळे मग तिथे ते काठी वगैरे लावले. बाकी ते इथे मग काठीचे झाड लागलेले लाईनीने. आमचे जे हदीतले झाडं होते इथे इथपर्यंत पूर्ण ते कट वगैरे केले. बघू शकता तुम्ही काय साफसफाई वगैरे झालेली आहे आमच्या इकडची. तर हा आहे मित्रांनो माझ्या फ्रंट दरवाजा आमच्या इथला. ते आहे बंद, कारण की ते पूर्ण बघू शकता तुम्ही, त्या तिथनं पूर्ण तुटलेला पण आहे. आम्ही आतमधनं मग ते पाठी वगैरे लावलेली आहे त्याला, तर ते काही दिसत नाही, काही चोरांचं टेन्शनच नाही त्यामुळे. तर ते तिथे मग तुम्ही बघू शकता. तर हे चौकट वगैरे आमची पूर्ण बसलेली आहे मित्रांनो. भिंत पूर्ण बसलेली आहे. घर पूर्ण क्रॅक झालेलं आहे बघू शकता तुम्ही. त्यामुळे आमची वापर समोरून होत नाही, समोरच्या दरवाजामधनं आमची वापर होत नाही, त्यामुळे इथं पूर्ण कचरा काळी वगैरे जमा होते मित्रांनो. पूर्ण घर वगैरे बघू शकता. इथे मी मगाशी लाईट वगैरे लावलं पूर्ण इथे. आणखी इथलं पूर्ण साफसफाई वगैरे केली. तर सांगा मित्रांनो पूर्ण साफसफाई वगैरे कशी झाली होती. तर आता मी पण इस्तो वगैरे जाळलेलं आहे, तर हात तापायला बसलेले आहे इथे, कारण थंडी वगैरे पण लागून राहिली आहे. तर मित्रांनो इथे हातपाय वगैरे पण शेकता येतात मला. आता बसल्यानं मी माझे कालचे व्लॉग्स वगैरे पण आहे एडिट करायचे, ते पण एडिट करते. आजच्या पण व्लॉग एडिट करून टाकणार. तर मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग होता इथपर्यंतच. तर आपलं लक्ष द्यावं पोट्टो. जय शिवराय, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. चला मित्रांनो, बाय.